अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा विजयाची तुतारी वाजणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आणि पारनेरचे आमदार निलेश लंके 6.5 लाखांपेक्षा जास्त मतदान घेऊन विजयी होणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं 20 विचार या लोकप्रिय यूट्यूब चॅनलमध्ये. काल मतदान झालं आणि त्याचे निकाल हे येत्या 4 तारखेला समोर येणार आहे. पण हे सगळं जरी असलं तरी ओपिनियन पोल नेमकं काय सांगतोय? काही ओपिनियन पोल समोर आलेत. प्रशांत किशोर यांनी परिपूर्ण अभ्यास करून हा पोल तयार केलेला आहे आणि हा पोल नेमकं काय सांगणार होता याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं. आणि काही तासानंतर हा पोल सर्वांच्या समोर आला असून या पोलनुसार अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जी लढत होती ती म्हणजे भाजपाचे सुजय विखे पाटील आणि पारनेरचे शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्यामध्ये. या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि अशातच आता प्रशांत किशोर यांचा जो ओपिनियन पोल सांगतोय की निलेश लंके हे 6.5 लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होणार आहेत, तर सुजय विखे यांना केवळ 4.5 लाख मतावरच समाधान मानावं लागणार आहे, असा प्रशांत किशोर यांचा ओपिनियन पोल सांगतोय. त्यामुळे विजयाची सलामी मात्र तुतारीला पाहावयास मिळते. म्हणजेच थोडक्यात विचार करायचा झाल्यास निलेश लंके यांना 58% मतदान मिळणार, तर सुजय विखे यांना केवळ 32% मतदान मिळू शकतं, असा अंदाज या प्रशांत किशोर यांच्या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर मंडळींनो, प्रशांत किशोर यांच्या ओपिनियन पोलबद्दल तुम्हाला काय वाटतंय? हा पोल खरा ठरू शकेल का? कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचा 20 विचार या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अजून असेच नवीन राजकीय व्हिडिओ पाहता येतील. जय महाराष्ट्र.